नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे आपल्या सर्वांचं GDHच्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत आपल्या लाडक्या पुण्यामध्ये, ज्यामध्ये आपण MES भावे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना आज ड्रोन बद्दल शिकवणार आहे। तर चला पाहूया की या अनोख्या ड्रोन कार्यशाळेमध्ये आपले विद्यार्थी काय करत आहेत। अरे मुझे चक्कर आने लग गया अब। ड्रोन बद्दल शिकून तर झालं, पण आता बारी आहे प्रात्यक्षिक करण्याची। आपल्या वर्कशॉप मध्ये कधी पण आपण 3 प्रात्यक्षिक घेत असतो आणि त्यापैकी पहिलं प्रात्यक्षिक सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं। ड्रोन बद्दल शिकून झाले, आता आपण ड्रोन बनवणार आहोत। चला तर आता मुलांना विचारूया ते नक्की काय करत आहेत। इथं आम्ही आता ड्रोन बनवायला शिकतोय। सगळे त्याचे पार्ट्स, मोटर्स 1, मोटर 2, मोटर 3, मोटर 4 हे सगळं आम्हाला शिकवतोय। तर मी हे इंटरनेटवरच पाहिलं होतं, आज पहिल्यांदा पाहिले प्रात्यक्षिकामध्ये। शिकून खूप भारी वाटतंय, खूप मजा येते। मी असं कधीच नाही शिकलोय। मेरे मम्मी को, मेरे पापा को, मेरी बहन को और सर को भी अच्छा लग रहा है, टीचर्स को भी अच्छा लग रहा है, ये सीख रहा हूँ। ड्रोन बनवून तर झाले, पण ड्रोन बनले कशासाठी आहेत? उडण्यासाठी। सो आता विद्यार्थ्यांना ड्रोन उडवायला पण शिकवणार आहोत। पण त्यापूर्वी आता आपण आलो आहोत आपल्या प्रात्यक्षिक क्रमांक 2 कडे, ज्यामध्ये खरा ड्रोन उडवण्याच्या अगोदर आपले विद्यार्थी एका व्हर्च्युअल सिम्युलेशन सॉफ्टवेअरवर व्हर्च्युअली ड्रोन उडवणार आहेत। यामुळे काय होईल? यामुळे त्यांना अंदाजा तर लागेलच की खरा ड्रोन उडवायचा कसा असतो, त्यासोबतच त्यांचं माइंड बॉडी कोऑर्डिनेशन पण जास्त वाढेल, ज्यामुळे त्यांना खरा ड्रोन उडवताना जास्त फायदा होईल। तर चला बघूया आपल्या प्रात्यक्षिक क्रमांक 2 मध्ये विद्यार्थी काय करत आहेत। आम्ही ड्रोन सिम्युलेटरवर ड्रोन उडवायला आलोय। त्याच्यात आम्हाला खूप मजा येते। तेव्हा मी ड्रोन उडवायला बसलो, तेव्हा मला कळलं की कुठला ऑप्शन थ्रॉटल अपचा आहे, कुठला ऑप्शन थ्रॉटल डाऊनचा आहे। आम्ही सिम्युलेटरची आधी प्रॅक्टिस केली, सरांसंग खूप मस्ती करत होतो आणि आम्ही ड्रोन उडवायला पटकन शिकतोय। आता आम्हाला ड्रोन उडवायला सोपं वाटतंय। ते उडवण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे। ते मजा येणार आहे उडवायला फार। आता चला जाऊ ड्रोन उडवायला।